दरम्यान आपण जाणार आहोत थेट बुलढाण्यामध्ये, कारण तिथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता पुस्तकावरचा वाद तिथे पोहोचलेला आहे। संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रकाशक प्रशांत आंबी आणि कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झाले। गायकवाड यांच्या बुलढाण्यातील घराबाहेर मोर्चाचा इशारा देत शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करण्यात येणार आहे। दरम्यान गायकवाड यांच्या घराकडे जाण्यापूर्वीच चिखली पोलिसांनी प्रशांत आंबी यांच्या कुटुंबियांना हॉटेलमध्ये स्थानबद्ध केलं होतं। आंबींना स्थानबद्ध करताच कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर प्रशांत आंबींनी हॉटेलमधून बाहेर येत पुस्तक वाचनासाठी गायकवाड यांच्या घराकडे पायी ते रवाना झाले। त्या पद्धतीचा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आहे। मी मरणोत्तर भारतरत्न द्या अशा पद्धतीची मागणी ऐकली आहे, पण मरणोत्तर गुन्हा दाखल करा हा जो कॉमेडी शो आहे हा पहिल्यांदाच मी पाहतोय की म्हणजे काय प्रकार आहे नेमका। म्हणजे बाबा तू पुस्तक का वाचत नाही आहेस? पुस्तक ज्या वेळेला तुम्ही वाचाल त्यावेळेला ह्यापैकी कोणतीही मागणी तुम्ही करणार नाही। दरम्यान आमदार संजय गायकवाड यांचा प्रकाशक प्रशांत आंबींना इशारा समोर आलेला आहे। छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख झाल्यास आम्ही शिवभक्तांना नावरू शकणार नाही असं गायकवाडांनी म्हटलंय। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या वादानंतर पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते राज्यभरातून बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाले। ते संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन करणार आहेत। मात्र पुस्तकाचं वाचन करताना त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये, अन्यथा शिवभक्तांना आम्ही आवरू शकणार नाही असा थेट इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला। त्यांचा आग्रह असा आहे की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवर जे शिवाजी कोण होता पुस्तक इथं वाचायचं नाही। म्हणजे ते ठरवून आले की शिवरायांचा अपमान गेल्या 40 वर्षापासून करत आहे, आजही शिवरायांच्या भक्तांच्या जखमेवर मीठ टाकण्याकरता ते या ठिकाणी येऊन लागले। आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ते थांबावं, नाहीतर पुस्तक वाचताना आम्ही तिथे बसणार आणि आम्ही कदापि शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही। त्यांनी पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करावा, निश्चितपणे आम्ही त्याचं स्वागत करू। परंतु जर त्या ठिकाणी शिवरायांचा अपमान होत असेल तर मग मात्र आम्ही शिवभक्तांना आवरू शकणार नाही।